नमस्कार, मी उमेश दामचांडेकर. फक्त महाराष्ट्र या माझ्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. आज मी आलो नायगाव ईस्टमध्ये. नायगाव ईस्टमध्ये घर होतो ऐसा बिल्डिंग नंबर किती आहे? 6 C7 C7 बिल्डिंगमध्ये आहे. या ठिकाणी रिपेरिंगचं काम चालू आहे बिल्डिंगचं. आणि रिपेरिंगचं काम चालू असताना आणि अजूनपर्यंत त्याची दखल कोणी घेतलेली नाही आहे. आता 112ला फोन केल्यानंतर पोलीसवाले वगैरे येतील, समजलं ना. तर याच्या बाबतीत जी संपूर्ण जानकारी पोलिसांकडनं आपण नंतर घेऊ आणि याला ताबडतोब न्याय मिळावा अशी माझी इच्छा आहे. आणि त्याचा संपूर्ण तपशील जो असेल तो पोलिसांकडनं आपण घेऊन त्याचे खातरजमा करू. बरोबर. जवळजवळ आता काही तासापूर्वी मी ज्यावेळी ऑफिसमध्ये आलो त्याच्यानंतर काही मिनटानंतर मला फोन आला की भरवतो असं नायगाव ईस्टमध्ये अशा प्रकारे इमारतीचं बांधकाम चालू होतं आणि तिथे काम करणारे एक कामगार ते जे लाकडाची जी परत बांधलेली असते त्या परतीवरनं पडून खाली त्याचा मृत्यू झालेला आहे. आम्ही तिथे जागेवर पोचलो त्यावेळी तो कामगार त्या निश्चित पडला होता आणि बहुतेक त्याचा मृत्यूच झाला होता. त्याची हालचाल बंद होती. ताबडतोब तिथल्या रहिवाशीने 112ला फोन केला आणि ॲम्ब्युलन्सलाही फोन केला आहे. पोलिसही आता नुकतेच आलेले आहेत. त्यांचा आता पंचनामा वगैरे होईल आणि त्यानंतर त्या कामगाराचा मृत्यू, त्याला जबाबदार कोण आणि तो ठेकेदार कोण आणि कशामुळे त्याचा मृत्यू झाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला काही वेळातच मिळतील आणि आपण त्याची प्रतीक्षा करूया. प्रथम त्या व्यक्तीचा पोस्टमॉर्टम होणं जरुरी आहे, त्याचा रिपोर्ट येणं जरुरी आहे आणि मृत्यूचं कारण करणं जरुरी आहे. त्याच्यामुळे आपण त्याबद्दल आता न बोललेलं बरं. काही वेळानंतर आपल्याला ते कळेल. पोलीस येतील, पोलीस आपली स्टेटमेंट देतील आणि आपण चूक कोणाची आहे हे शोधून काढू आणि त्याप्रमाणे या व्यक्तीला, त्याच्या कुटुंबाला न्याय देण्याचं काम करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.